दिवस होता मुंबईच्या 26 अकराच्या हल्ल्याला 4 वर्ष पूर्ण होण्याच्या काही दिवस आधीचा। तारीख होती 21 नोव्हेंबर 2012। त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे अख्खा देश आपापल्या कामाला लागला होता। कोणाच्या घरात घंटीचा आवाज करत आरती सुरू होती, तर कोणाच्या घरात कुकरच्या शिट्ट्या ऐकू येत होत्या। कोणी स्कूटरला किक मारून कामावर निघालं होतं, तर कोणी उशीर होतोय, शाळेची बस येईल असं म्हणत मोठमोठ्यानं ओरडत होतं। कुणाच्या गावच्या पारावर बसून निवांत बऱ्या वाईट गप्पा सुरू होत्या, तर कोण वावरातल्या कामाला लागलं होतं। या सगळ्यात एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे घड्याळाच्या काट्यांचा टिक टिक हा आवाज। हाच आवाज करत प्रत्येकाच्या घड्याळाचे काटे पुढे सरकत होते। तितक्यात सकाळी 8:30 वाजता एक बातमी आली। मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला फाशी। बातमी तर आली, लोकांनी ती पाहिली आणि वाचली सुद्धा। पण कुणाचाही त्या बातमीवरती विश्वास बसत नव्हता, कारण एवढ्या अचानक कसाबला फाशी कशी काय होऊ शकते हाच विचार सगळे करत होते। फाशी आधी ना कुठल्या पेपरमध्ये बातमी आली, ना कोणत्या टीव्ही चॅनलने त्याची ब्रेकिंग न्यूज बनवली। त्यामुळे लोकांचा विश्वास बसत नव्हता। शेवटी तासाभरानं थेट केंद्रीय गृहमंत्री टीव्ही समोर आले आणि कसाबला आज पहाटे 7:30 वाजता फाशीवर लटकवण्यात आलं अशी घोषणा केली। हे ऐकून देशात एकच चैतन्य पसरलं। कसाबला फाशी देण्याची प्रोसेस अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती। या कानाशी त्या कानाला सुद्धा खबर नव्हती। खास ऑपरेशन एक्स राबवलं होतं, ज्यात केवळ 5च लोक होते। त्यातल्या 3 लोकांना व्यवस्थित माहिती सुद्धा नव्हती। त्यातही फाशी आधी कसाब हा मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होता, पण त्याला फाशी ही पुण्याच्या येरवडा कारागृहात देण्यात आली। हे कसं शक्य आहे असा प्रश्न लोकांना पडू लागला। त्यामुळे कसाबला फाशी दिली तो क्षण नेमका कसा होता, फाशीच्या आधीची प्रक्रिया काय होती, कसाबची शेवटची इच्छा काय होती, त्याला फाशी देण्यासाठी जल्हाद मिळत नव्हता तो कसा उपलब्ध केला, ती 5 लोक कोण होती, ऑपरेशन एक्स कसं राबवलं, आणि त्याहूनही महत्त्वाचं, खरंच लोक म्हणतात तसं येरवडा कारागृहात त्याचा आत्मा फिरतो का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। 21 नोव्हेंबर 2012 ज्या दिवशी टॉप सिक्रेट ठेवत कसाबला फासावर लटकवलं, त्याच्या आधी 8 वर्ष देशात कोणत्याही गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली गेली नव्हती। साधारणपणे जेव्हा पण एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा होते, तेव्हा त्याला होणाऱ्या फाशीची तारीख आणि वेळ लोकांना माहीत केली जाते। मात्र कसाबच्या बाबतीत असलं काहीच झालं नाही। अत्यंत गुप्तता पाळून कैद्याला फाशी देण्याची ही देशातली पहिलीच वेळ असेल। फाशीचं ठिकाण होतं पुण्यातील येरवडा जेल। 1995 नंतर तब्बल 16 वर्षांनी पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये 21 नोव्हेंबर 2012 ला ही टॉप सिक्रेट फाशी होणार होती। पण या फाशीची थोडी सुद्धा भनक इतर कुणालाही नव्हती, पार पुण्याच्या येरवडा जेलच्या मुख्य जेलरला सुद्धा। 6 मे 2010 ला देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईवरती दहशतवादी हल्ला करणाऱ्या मोहम्मद कसाब या पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतीय विशेष न्यायालयाकडून फाशीची सजा ठोठावली। पुढे या फाशीच्या शिक्षेविरोधात कसाबने नोव्हेंबर 2012 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दया याचिका दाखल केली, पण राष्ट्रपतींनी 5 नोव्हेंबर 2012 ला त्याची ही दया याचिका फेटाळून लावली। त्यानंतर 7 नोव्हेंबर 2012 ला फेटाळलेली कसाबची दया याचिका तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे येते। तिथून लगेचच दुसऱ्या दिवशी 8 नोव्हेंबर 2012 ला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला संबंधित विषयातील पत्र पाठवलं जातं। त्या पत्रातून महाराष्ट्र सरकारला कसाबची फाशी विरोधातील दया याचिका फेटाळल्याचं कळवलं जातं। त्यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते RR पाटील आणि मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण। पुढे केंद्राकडून राज्याला सूचना मिळाल्यानंतर सुरू होते कसाबला देण्यात येणाऱ्या फाशीच्या शिक्षेची तयारी आणि सर्वात महत्त्वाचं फाशीच्या गुप्ततेचं प्लॅनिंग। तारीख 10 नोव्हेंबर 2012 याच दिवशी महाराष्ट्र सरकारची एक विशेष बैठक होते। बैठकीचं कारण दहशतवादी कसाबची फाशी। या बैठकीदरम्यान फाशीसाठी 2 तारखांची निवड केली जाते, एक 20 नोव्हेंबर 2012 आणि दुसरी म्हणजे 21 नोव्हेंबर 2012। या बैठकीला तत्कालीन सरकारमधील काही मुख्यमंत्री आणि अधिकारी उपस्थित होते। त्यांच्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी, मंत्री आणि लोकांना गुप्ततेची शपथ देण्यात आली आणि सुरू झालं कसाबच्या फाशीचं ऑपरेशन। 17 नोव्हेंबर सातत्याने पाकिस्तानच्या हिटलिस्टवरती असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला।
संपूर्ण देशाचं लक्ष बाळासाहेबांच्या अंत्ययात्रा आणि जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची चर्चा करण्याकडे गुंतलेलं असताना मुंबईचं पोलीस दल मात्र ऑपरेशन एक्स या वेगळ्याच ऑपरेशनमध्ये बिझी होतं. 18 आणि 19 नोव्हेंबरच्या रात्री कसाबला अतिशय गुप्तपणे पुण्यात हलवलं. या ऑपरेशनची कुणालाही कानोकान खबरही नव्हती. ज्यावेळेस कसाबला मुंबईतील आर्थर रोड जेलमधून हलवण्यात आलं त्यावेळी सुद्धा तिथले काही अधिकारी वगळता जेल प्रशासनाला सुद्धा याची माहिती नव्हती. या सगळ्या प्रोसेसमध्ये 5 लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यातल्याही फक्त 2घांना कसाब विषयी माहित होतं. उरलेल्या 3घांना शेवटपर्यंत फाशी देण्यात येणारा कसाब आहे हे माहीतही नव्हतं. इतकी गुप्तता पाळली गेली होती. किंबहुना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये 20 नोव्हेंबरच्या पहाटे ज्यावेळेस कसाबला नेण्यात आलं त्याच वेळेस येरवडा कारागृहाच्या मुख्य जेलरला सुद्धा याची माहिती नव्हती. कसाबला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये नेल्यानंतर येरवडा जेलच्या मुख्य जेलर आणि काहीच पोलीस कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आणि जोपर्यंत कसाबची फाशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही कोणत्याही प्रकारचा संपर्क घरच्यांना किंवा इतरांना करू शकत नाही अशा सूचना देण्यात आल्या आणि त्यांचे फोन्स देखील जमा करून घेतले. दुसरा दिवस उजाडला. 21 नोव्हेंबर 2012. अखेर ही तारीख उजाडताच सकाळी साधारण 6 ते 7:30च्या दरम्यान कसाबला फाशी देण्यात आली. फाशीसाठी कारागृहात जल्हाद नव्हता. अशा वेळी तुरुंग अधिकारी किंवा तुरुंग अधीक्षकच फाशीचा खटका ओढतो. त्याप्रमाणे कारागृहातल्याच एका व्यक्तीनं कसाबच्या फाशीचा खटका ओढला आणि त्याचा जीव गेला. खटका ओढणं हा फाशी देण्याचं शेवटचं काम आहे. त्या अगोदर मोठी प्रक्रिया असते. दोर तुपात ठेवून तो नरम करावा लागतो. फाशी देणाऱ्या व्यक्तीला बाहेरून कोणतीही दुखापत होऊ नये याची काळजी घ्यायची असते. खटका ओढल्यानंतरची पुढील प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी गुन्हेगाराचं वजन आणि इतर गोष्टींची अगोदरच चाचणी केली जाते. त्यानुसार कसाबला फाशी देण्यापूर्वी 3 दिवसांपासून फाशी देण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी फाशीच्या आदल्या दिवशी कसाबच्या वजनापेक्षा जास्त वजन घेऊन दोराची चाचणी केली. त्याच्या फाशीसाठी लागणारा दोर या प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तुपात भिजवला आणि त्याला फाशी दिली. पुढे फाशीनंतर तिथे उपस्थित काही डॉक्टरांच्या टीमकडून कसाबच्या मृत्यूची पडताळणी केली आणि त्याचं मृत्यूपत्र सुद्धा तयार करण्यात आलं. कसाबला फाशी देण्यात आल्याची माहिती भारताकडून पाकिस्तान सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली आणि कसाबच्या घरच्यांना सुद्धा त्याचं शव हवं असल्यास ते दिलं जाईल याची माहिती दिली. परंतु पाकिस्तानकडून कुठलंही उत्तर आलं नाही आणि शेवटी भारतीय कायद्यानुसार कैद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या धार्मिक परंपरेनुसार त्याच्या शवाची अंतिम क्रिया करण्याचं ठरवण्यात आलं. इस्लामिक पद्धतीने कसाबची दफन प्रक्रिया केली. परंतु इतर कोणत्याही ठिकाणी त्याचं जर दफन केलं तर मृतांच्या मृतदेहाची विटंबना होऊ शकते आणि याचमुळे येरवडा कारागृहातल्याच एका अज्ञात स्थळी इस्लामिक रीतिरिवाजाप्रमाणे मौलवी बोलवून कसाबचा दफन विधी करण्यात आला, ज्याची माहिती सुद्धा काही ठराविक लोकांनाच आहे. आता या सगळ्यामध्ये प्रश्न असा पडतो की लोक म्हणतात तसं खरंच येरवडा कारागृहात त्याचा आत्मा फिरतो का? त्याचं भूत तिथं आहे का? तर काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या त्यांच्या पुस्तकामध्ये आर्थर रोड तुरुंगातील अनुभवांचं वर्णन केलंय. त्या तुरुंगात कसाबचं भूत कसं निघतं त्याचा शोध घेण्यासाठी संजय राऊत यांनी अनेक रात्री कशा जागून काढल्यात याबद्दल सांगितलंय. ते म्हणतात, कसाबच्या बॅरॅकमध्ये मी आणि अनिल देशमुख राहत होतो. 12 नंबर यार्ड होता तो. आर्थर रोड जेलच्या सगळ्यात शेवटी आहे. यार्डात शिरण्यासाठी 3 स्वतंत्र दरवाजे आहेत. 4ही बाजूंनी बुलेट प्रूफ आणि बॉम्ब प्रूफ भिंत तसेच लोखंडी कवच आहे. तिथूनच वर एक जिना गेलेला आहे. त्यातल्या एका खोलीत कसाबचे वास्तव्य होतं. आता ती खोली बंद आहे, पण आजही त्या खोलीत कसाबचे कपडे, त्याची पाठीवर लटकलेली बॅग आणि AK-47 गन आहे असं संजय राऊत यांनी सांगितलंय. याशिवाय रवींद्र पाटील या माजी IPS अधिकाऱ्याने सुद्धा कसाबच्या भूताविषयी भाष्य केलंय. ते म्हणतात, तुरुंगातील एका कर्मचाऱ्याने त्यांना कसाबचं भूत येरवडा तुरुंगात फिरत असल्याचं सांगितलं होतं. ते सांगत असताना घाबरून त्याच्या अंगावरती शहारे आले होते. या कर्मचाऱ्याप्रमाणेच कैद्यांना सुद्धा कसाबचं भूत येरवडा तुरुंगात असल्याबद्दलची भीती वाटत होती. कसाबला कुठे पुरलंय याची कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र आपण ती जागा शोधून काढल्याचं रवींद्र पाटील यांनी म्हटलेलं आहे. सोबतच यापूर्वी अबू जुंदाल या दहशतवाद्याने सुद्धा आपल्याला कसाबचं भूत दिसत असल्याची आणि आपल्याला रात्री झोप येत नसल्याची तक्रार केली होती. कसाब आपल्या स्वप्नात येतो, ज्यामुळे मला फार त्रास होतो. मला कोठडी बदलून द्या अशी मागणी जुंदालनं त्याच्या वकिलांमार्फत केली होती.
या व्यतिरिक्त आर्थर रोड तुरुंगात सुद्धा कसाबच्या भूताची अफवा पसरवली जाते। मात्र यावरती संजय राऊत म्हणतात, कसाबला मुंबईतून पुण्याला नेलं, तिथेच फासावरती लटकवलं आणि येरवडा कारागृहात त्याला गाडलं, त्यामुळे त्याचं भूत तिथे असायला हवं। ते भूत पुण्यातून मुंबईला रोज कशाला येईल असं संजय राऊत म्हणाले होते। बाकी एवढं सगळं ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हालाही येरवडा कारागृहात कसाबचं भूत आहे असंच वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।